साहेबांसारखे नेतृत्व आमच्या तालुक्याला मिळालं हे खूप आमच्यासाठी नशिबाची गोष्ट आहे। साहेब हे पालकमंत्री आहेत आणि पालन करणारा देवता भगवान विष्णू आहे आणि म्हणून आमच्याकडे राजाला भगवान विष्णू मानण्याची संकल्पना आहे। सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम होत आहे। शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या माध्यमातून विकासाचं काम होत आहे। आज त्यांचा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असताना शिर्डीत देखील सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ प्रतिष्ठान साई विश्व युवा मंच नगरसेवक निलेशदादा कोते मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ग्रामपुरोहित वैभव शास्त्री रत्नपारखी यांच्या हस्ते महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रसंगी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी भेट देत पूजन करत मनोभावे दर्शन घेतलं व नगरसेवक निलेशदादा कोते मित्रमंडळाच्या या धार्मिक उपक्रमाचं कौतुक केलंय। यावेळी सौ धनश्रीताई विखे पाटील यांचा शाल देत सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष सचिन कोते, अनुप गोंदकर, कार्याध्यक्ष राहुल गोंदकर, उपाध्यक्ष सोमनाथ जगताप, संजय कोतकर, सचिन वारहाते यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाराष्ट्राचे नेते जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्टेशन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर नामदार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांचा दीर्घायुष्य लाभण्यासाठी, निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर साहेबांसारखे नेतृत्व आमच्या तालुक्याला मिळालं हे खूप आमच्यासाठी नशिबाची गोष्ट आहे आणि हे नेतृत्व जपण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं आहे आणि याच उदात्त हेतूने आम्ही सर्व साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक हा उपक्रम राबवलेला आहे। तर आज या ठिकाणी धनश्रीताई येऊन गेल्या, निश्चितच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्याचा आनंद आहे। त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी आणि दक्षिणमुखी मारुतीच्या चरणी हीच आमची प्रार्थना आहे की साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं ही सद्गुरू साहेबांची प्रार्थना करतो। नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे साहेबांचा आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 1 त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठान, साई विश्व युवा मंच, लक्ष्मी एकता तरुण मंडळ सर्वच आमच्या प्रभागातील समस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी नामदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज महामृत्युंजय यज्ञ आयोजन करण्यात आलं होतं। नामदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि शिर्डी मतदारसंघात जो विकासाची प्रक्रिया निरंतर चालू आहे ती अशीच अविरत चालत राहो आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम होत आहे। शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या माध्यमातून विकासाचं काम होत आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। आजच्या वाढदिवसानिमित्त या यज्ञाचं आयोजन केलं गेलं होतं। त्यांना उदंड आयुष्य, निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी मी सद्गुरू साईंच्या चरणी प्रार्थना करतो। आज माननीय नामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळावं यासाठी समर्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच नगरसेवक निलेशदादा कोते पाटील यांच्या संकल्पनेतून महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन केलं आहे। खरं तर यज्ञाची परंपरा शिर्डीमध्ये ही साईबाबांनीच आपला घालून दिलेली आहे। द्वारकामाईमध्ये अखंड अग्नी स्थापन करून यज्ञ हा शिर्डीमध्ये होतच आहे। मात्र आज शिर्डीचं ग्रामदैवत दक्षिणमुखी मारुतीच्या सानिध्यामध्ये महामृत्युंजय यज्ञाचं हे आयोजन केलेलं आहे। महामृत्युंजय भगवान शिवशंकर यांना मृत्यूची देवता मानलेली आहे आणि जर त्यांची आपण सेवा केली तर मृत्यूवर विजय मिळवता येतो। आता मृत्यू म्हणजे काय तर उतार वयामध्ये जे रोग, जे आजार शरीराला जडतात तो सुद्धा एक मृत्यूचा प्रकारच आहे। तर या रोगांपासून सुटका व्हावी, आरोग्य मिळावं, निरोगी आयुष्य जगता यावं हा भगवान मृत्युंजयाचा कृपा आशीर्वाद आहे आणि असा कृपा आशीर्वाद नामदार साहेबांना मिळावा यासाठी या यज्ञाचं आयोजन केलंय। यामध्ये गणपती पूजन आहे, वरुण पूजन आहे, पुण्यवाचन आहे, कुलस्वामिनी मातृकेची स्थापना झालेली आहे, सर्वभद्र मंडल नवग्रह मंडळाची स्थापना आहे, रुद्र कलशाची स्थापना झालेली आहे आणि या सगळ्या देवतांसाठी जवळजवळ
250 देवतांसाठी या ठिकाणी हवन केलं जाणार आहे. विशेषतः महामृत्युंजय देवतेसाठी हवन केलेलं आहे. साईबाबांना रुद्राभिषेक केलेला आहे. साईबाबांसाठी सुद्धा आम्ही हवन करणार आहोत. आणि यज्ञाची संकल्पना ही विश्वकल्याणाची आहे. संकल्पामध्ये आम्ही भगवंताकडे ही प्रार्थना केली आहे की शिर्डीकरांना सुख, शांती, आरोग्य प्राप्त हो. इथली व्यापारपेठ पुन्हा एकदा फुलून निघावी. सगळ्यांना धनसमृद्धी प्राप्त व्हावी. सगळं विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. नामदार साहेब हे पालकमंत्री आहेत आणि पालन करणारा देवता भगवान विष्णू आहे. आणि म्हणून आमच्याकडे राजाला भगवान विष्णू मानण्याची संकल्पना आहे. आणि म्हणून भगवान विष्णू जे पालन करतात तेच नामदार साहेब काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आणि असं कर्तृत्व नेतृत्व लाभलेल्या नेत्याला जर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दीर्घायुष्याची कामना केली तर यामध्ये अतिशय मोठा बहुमान हा आहे. आणि असं नेतृत्व हे महाराष्ट्राचं फुलून निघावं, नामदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र नेहमी पुढे पुढे जात राहावा यासाठी या यज्ञाचं आयोजन आहे. आणि ती निश्चित घडून येईल. नामदार साहेबांना दीर्घायुष्य मिळेल, आरोग्य मिळेल, चांगलं कर्तृत्व नेतृत्व या महाराष्ट्राला लाभेल असा आमचा विश्वास आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.